राम राम. राम राम. नाव सांगा तुमचं. शिवनाथ किसन देसाई, राहणार आंबेलोड, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. थोडा आवाज मोठा ठेवा. हे रोप आता लावायला आले तर इकडे लेबर सध्या लागवड वगैरे करतायत समजा या ठिकाणी. हो. तर आता मला सांगा, याच्यातलं रोप काढून आम्हाला दाखवायची मुळी वगैरे कशी आली काय नाही. हे आता कालचं उपटेलेलं आहे. काल ह्या टायमाला उपटून झालं होतं. म्हणजे 24 तास होऊन गेले त्याला. हो. अजून अजून थोडी एखाद दोन याची थोडी मुळी काढून दाखवा ना मला. गाठ पण चांगली आहे. हो. बर, सगळेच रोप असं आलंय तुमचं. सगळं लगे अजून काही 5% पण याच्यातून फेकलं नाही. 5% पण फेकलं नाही. क्या बात आहे. किती किलो रोप होतं? हे 2.5 किलो होतं. व्हरायटी व्हरायटी पंचगंगा. पंचगंगा आहे. हे इथे आपण पाहू शकतो समजा. 5 किलो होतं म्हणले ना तुम्ही? 2.5 किलो. 2.5 किलो सॉरी. आणि 2.5 किलो मध्ये 1 एकर रान लागणार आहे. 1 एकरला वाढेल थोडंफार. वाढल. हो. अंदाजे वर किती वाढल? 3-4 गुंठे तरी वाढेल. 3-4 गुंठे वाढल. हा ट्रे काढावर. ते तुम्हाला सगळं उचलपटक करायचं म्हणजे थोडा अवघड काम आहे, पण तरी याच्यात एकदम जबरदस्त मोकळं दिसतंय. तरी आता याला 24 तास होऊन गेलेले आहेत. हो. उघडीया गाठी चांगल्या आहेत. बारीकातलं बारीक असं आहे समजा. पण हे फेकून द्यायचं कामाचं नाही ना. हे फेकून द्यायचं नाही. फेकून द्यायचं फक्त हे. अच्छा, एवढं बारीक असेल तर फेकून द्यावं लागतंय. पण तरी पण या जारव्याच्या हिशोबाने फक्त लेबर फेकतं, आपण नाही फेकत म्हणत. म्हणजे याचा जारवा बघता हे लावलं तरी लागणार. काहीच अडचण नाही त्याला. किती वर्षापासून कांदे करता? आम्ही 4-5 वर्षापासून करतो. हा अनुभव त्याच्यातला तुम्हाला आहे? हो. काहीच अडचण नाही. चला, आता आम्हाला तुम्ही ना इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीने यावेळेस लागवड केली तुम्ही. ह्या वेळेस असं केलं की गादी वाफा केला. अच्छा. ड्रिप न केलं. चला, आता आम्हाला थोडं तिकडे दाखवायला चला. कसं कसं तुम्ही नियोजन केलंय म्हणजे आपल्याला कळलं. इथून बघता येईल का त्या कोपऱ्यावर जायचं? येथून जाऊ ना. या. या रोपांपासून आपण इकडे आलो आता. हो. थोडस का तो मला सांगा, या साईडची लागवड झाली आहे नाही का? ही कालची झालेली. हे काय बेड पाडला, कसं केलं, काय केलं तुम्ही आम्हाला? काय केलं, डबल रोटावेटर घेतला. आधी कोणतं पीक होतं? आधी कपाशी होती. बरं, डबल रोटा करून घेतला. डबल रोटा करून घेतला. 4 फुटाची बैलांना सरी ओढून घेतली. बैलांनी सरी ओढली? हो. बर. म्हणजे लावायसाठी पूर्ण एक लेडीजला एक माप येतं म्हणून त्या हिशोबाने फक्त आपण निशाणी म्हणून करून घेतली, सरी ओढून घेतली. अच्छा. हा, त्यांना कळायला बुवा ही आपली पट्टी चालू आहे लावायची अशी. ड्रिप बी व्यवस्थित बसतं. 2-2 फुटा ड्रिप बसतं. म्हणजे 4 फुटाचा बेड आहे. बेड तुम्ही ओढून बिडून काही नाही काहीच नाही घेतलं. फक्त रोटा मारून दिला आणि बैलाने सरी ओढून घेतली. बैलांनाच बेड पाडला असं पकडत म्हणायला हरकत नाही. अच्छा. आणि हे हा एक बेड आहे समजा, या नालीपासून तर त्या नालीपर्यंत. आणि प्रत्येकामध्ये 2-2 नळ्या टाकून दिल्या. 2-2 नळ्या टाकून दिल्या. बर. ही अशी या ठिकाणी लागवड झालेली? ही कालची लागवड आहे. अच्छा. आणि याला रात्री पाणी देऊन टाकलं होतं? हो. आता ह्या ठिकाणी लावलेल्या अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही बघितलंय, मी बरोबर एकदा सेंटरमध्ये येऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, हे असं. आणि या ओल्यामध्ये जर आपल्या लक्षात येत नसेल की बुवा कशी लागवड झालेली, तर आपण इकडे बघू शकतो. इकडे तुम्हाला नाही दिसणारच नाही, कारण नाही, ह्या फक्त यांना असं सऱ्या ज्या ओढल्यात त्या दाखवून देऊ ना. आता याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय की 4 फुटाची अशी सरी ओढून घेतलेली आहे प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी पण तुम्हाला हे असं पूर्ण शेतामध्ये सऱ्या ओढून घेतलेल्या आहेत. आणि ही जी सरी आहे मधली म्हणजे बेड आहे ना, याला बेडच म्हणू. या बेडवरती एका बेडवरती 2 नळ्या टाकलेल्या आहेत. तर इकडं पुढे लागवड चालू आहे. समोर तुम्ही लेबर बघू शकता, सगळं लागवड करतंय. आणि हा एक बेड आहे असा. हा एक बेड आहे, हा असा आहे. हे इकडे एक सरीची लाईन आहे, इकडं लाईन आहे, आणि हे मध्ये. आता या दोन्हीच्या मध्ये एक नळी पडणार तुमची, है ना? नाही, 2 ना. हा, 2 नळ्या. बेडवर 2 नळी. पुढे बघू आपण थोडस. इकडे बोल इकडे माझ्या मागे.
हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे असे नळ्या अंतरले अजून हे चालू व्हायचे आहेत. हो म्हणजे पाणी द्यायचं याला. पाणी आता एवढं यांचं लागलं का हम्म. मग याच्यानंतर आता एवढं 10-15 काय बसतील तेवढं टाकून लगेच पाणी सुरू पाणी सुरू करणार. हा या ठिकाणी हा जुगाड या पद्धतीने लावलेला आणि हा झालेला बेड. तर शिवनाथ भाऊंचा हा जो प्लॉट आहे या प्लॉटची पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला सगळी माहिती, कसा कांदा होतोय, काय होतोय, कसा आला, काय रोग, काय खर्च, ते सगळं सांगितलं जाईल. शिवनाथ भाऊ, आपल्याला रोपाला साधारणपणे खर्च किती आला असेल? आपण ट्रायकोसोडोबॅसिलसचा एक्सप्रे घेतला होता हा तुमचं तणनाशक फवारल्यानंतर. हो लोळलं होतं, पिवळं पडलं होतं थोडं, ते सरळ झालं. हो आणि त्याच्यानंतर मला वाटतं काय 50 रुपये पंपाचं औषध ते फवारलं. काय 1.5 पुडीत एक फवारणी केली होती आपण. हा, तो व्हिडिओ बनवला होता मी, टाकलाय युट्यूबला, पण तो बरोबर आला नाही, तो जेवढा मोठा दिसेल पाहिजे हा, म्हणून याच्यात आपण उल्लेख करून घेतला. 1.5 पुडी फवारली. बस. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. हिंद, जय महाराष्ट्र. आणि TBF मला वाटतं अर्धा लिटर पण नाही लागलं तुम्हाला का? अर्धा लिटर लागलं होतं. किती पंप झाले त्याचे? ते काय 2च पंप लागत होते. म्हणजे 5 ml ने आपण 20 लिटरचं 200 ml लागलं. 200 ml लागलो. 200 ml 550 रुपये लिटरनं जरी धरला आपण तरी 500 धरू, 500, 250 आणि 175 700 रुपये खर्च झाला सगळं सगळं. लावायला रोप येईपर्यंत. हो बरं, त्याच्यात रासायनिक बुरशीनाशक होतं? नाही, त्याच्यात काहीच नाही. रासायनिक कीटकनाशक होतं? नाही. काहीच नाही, सगळं काही सेंद्रिय जैविक. हो ओके. शेतकरी बंधूंनो, खिशाची काळजी घ्यायची आपल्याला, मातीची पण काळजी घ्यायची. म्हणून बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र. पिकासोबत जमिनीचीही काळजी आणि खिशाची काळजी. आता हे जे याला पाणी नाही दिलेलं, हा, आणि याच्याच बिलकुल समोर, याच्याच बिलकुल समोर हे कालची लागवड, याला पाणी दिलेलं, रात्रीतून असं टाईट झालं हे. हा, ते दाखवायचं असं नाही का? हे इकडून- असं लोळलेलं आहे, सध्या खाली पडलेलं आहे, हा, हा. पाणी द्यायचं बाकी म्हणून, आणि याला पाणी असं दिलं. कॅमेरा घेतला का व्यवस्थित दिसेल. हे आपण बघू शकतो. आता हे जवळचं पण घ्या, आपल्याला उद्या समजा जर व्हिडिओ करायचा असला, हा, टाकायचं असलं तर पाहता येतं ते. हा अशा पद्धतीनं रोप लाईट रात्रीची असल्यामुळे रात्री पाणी दिलंय. शिवनाथ भाऊनी 12 वाजेपर्यंत तिथं थांबून पाणी भरलंय आणि हे असं रोप आता उभं राहायला लागलेलं आहे. धन्यवाद.